हॅलो हाय गुड मॉर्निंग कशाची. आम्ही निघालोय सकाळी पहाटे, ते पण 3 वाजता. आणि गुडियाला डायरेक्टच आम्ही झोपेतून काढलं आणि गुडिया रडते कारण आम्ही तिला म्हणत होतो की तू ड्रेस वगैरे चेंज करून घे, पण तिला हा ड्रेस घालायचा होता. म्हणून तिची बहीण तिला समजवते की अगं गुडिया आपण ड्रेस चेंज करूया, पण तिने काही ड्रेस चेंज केलेला नाही आहे. आणि आम्ही निघालोय पहाटे 3 वाजता गणपतीपुळेला. आणि गणपतीपुळेला जात असताना आमच्या 2 गाड्या, गुडियाचे मामा मामी वगैरे सर्वजण आम्ही अशा फ्रेंड सर्कल आम्ही निघालेलो आहोत. आणि हा आहे आमच्या सोसायटीचा गेट. पहाटे 3 वाजता वॉचमनने असा गेट ओपन केला आणि त्याच्यानंतर आम्ही अंधारात निघालो गणपतीपुळेसाठी. आणि हे बघा खूप सारं कुणीही नाही आहे रस्त्यावरती. आणि आम्ही अशा प्रकारे 2 गाड्या, एक व्हाईट गाडी आणि रेड गाडी, अशी दोन्ही गाड्या आम्ही घेऊन निघालो. आणि त्याच्यानंतर पहाटे आम्ही थांबलो CNG भरायला, कारण पुढे लागणार होता आम्हाला घाट. आणि घाटामध्ये CNG असेल याची काही गॅरंटी नव्हती, त्याच्यामुळे टाकी इथंच फुल करून आम्ही पुढं निघणार होतो. त्याच्यानंतर इथं आम्ही थांबलो. त्याच्यानंतर दुसरी गाडी पण आमची आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुन्हा गणपतीपुळ्याकडे. आणि त्याच्यानंतर हे बघा रस्त्यामध्ये काही दिसत होतं, पूर्ण असा घाट होता. आणि घाटेतून आम्हाला जायचं होतं, त्या घाट क्रॉस करून मग आम्हाला आमच्या रस्त्याला लागायचं होतं. आणि तमानी घाट आम्हाला पुण्यापासून निघाल्यानंतर हिंजवडीनंतर तमानी घाट आम्हाला लागलेला आहे. आणि आमची एक गाडी आणि दुसरी गाडी, आमची दोघंही गाड्या अशी सोबतच आम्ही निघालेलो आहोत. आणि थोडं उजेड झालेला आहे. आणि उजेड झाल्यानंतर थोडं बरं वाटलं की चला आता थोडंसं उजेड म्हणजे बाहेरचं काहीतरी बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि हे बघा आम्ही असे निघालेलो आहोत आणि बोर्ड वगैरे बघतोय असे की चला बाबा कुठं आपण पोचतो, काय पोचतो असं म्हणून. आणि खूप काही वेळ झाला नव्हता. हिंजवडीपासून आम्ही निघाल्यानंतर मोशीतून निघालो हिंजवडी मार्गे आम्ही. घाट कम्प्लिटली मला वाटतं 100 किलोमीटरपेक्षाही जास्त असेल एवढा घाट आहे तो. आणि त्याच्यानंतर मग सासवडे असे खूप वेगळे गावं आम्हाला पुढं लागलेली आहेत. आणि हे बघा हे छान असं दृश्य सकाळी सकाळी मनमोहन करणारं असं दृश्य आम्ही बघितलेलं आहे. आणि खूप सारे व्हिडिओज आहेत जे माझ्या प्रवासाचेच आहेत, ते मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. आणि गुड्याची गाडीमध्ये खूप बडबड अशी चालू आहे. आणि त्याच्यानंतर मग एक गाडी पुढे एक गाडी मागे असे आम्ही निघालेलो आहेत. खूप सुंदर असा हाही प्रवास आमचा झालेला आहे, कारण आजूबाजूला डोंगरं वगैरे अशी. आणि हे बघा आकाश असं खूप सुंदर दिसत होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडेसे पुढं जाऊन थोडे थांबलोही आहेत. खूप सारे लोक, आम्हाला वाटलं की आम्हीच आहोत, काही तसं नव्हतं. खूप सारे लोक होते की तेही कुठल्या तरी मार्गाला किंवा मग घाटात थांबणार असतील. आणि त्याच्यानंतर मग हे व्हिडिओ मला खूप आवडले की छान असे मस्त असे वाटत होते. आणि सुंदर असं मनमोहन करणारं असे दृश्य आहे. आणि सकाळी सकाळी आम्ही 9 ते 10 जणांची टीम आमची पूर्ण निघालेली आहे गणपतीपुळ्याकडे. त्याच्यानंतर आम्ही अगोदरच बुकिंग केलेलं होतं, कारण तिथले बुकिंग कम्प्लिटली फुल झालेले होते. आणि त्याच्यामुळं आम्हाला बुकिंग खूप उशिरा मिळाल्यामुळे थोडं मंदिरापासून थोडंसं लांब असं हॉटेलचं बुकिंग आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रवास होता 4 ते 5 दिवसाचा. आणि तिथून आम्हाला खूप सारं फिरायचं होतं. आणि हे बघा हे सुंदर असा डॅम इथं आहे. इथं थोडंसं आम्ही थांबलो आणि इथं फोटोशूट वगैरे केली. आणि फोटोशूट करून, कारण एक गाडी आमची मागे राहिलेली होती आणि एक गाडी पुढे, म्हणून आम्ही पुढं आल्यामुळे थोडे फोटोशूट वगैरे इथे करून घेतले, त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहेत इथं. आणि हे बघा अशी डोंगर वगैरे इथं सर्व आहेत. आणि फुलं बघा किती मस्त दिसत आहेत. येल्लो कलरची फुलं खूप मला आवडली. मी थोडा व्हिडिओ याचाही घेतला. आणि पुन्हा आम्ही तिथून निघालो पुढे. पूर्ण असं जंगल आहे आणि जंगलातून हा रस्ता आहे. मला वाटतं संध्याकाळचं 10 ते 11 नंतर या रस्त्याला मला नाही वाटत कोणी हिंमत करत असेल जायची. पण आम्ही त्या दिवशी रिटर्न जेव्हा झालो तरी ह्याच मार्गाने आलो. आणि आमच्याबरोबर खूप साऱ्या गाड्या होत्या येणाऱ्या. आम्हाला वाटलं की आम्हीच आहेत, पण आम्ही कारण व्हॅकेशन चालू आहे दिवाळीचं, आणि दिवाळीचे व्हॅकेशन चालू असल्यामुळे खूप साऱ्या गाड्या आम्हाला भेटल्या. आणि जाताना पण खूप सुंदर असं हे दृश्य आम्हाला दिसत होतं. आणि गाडीमध्ये गुड्याची खूप छान अशी बडबड चालू होती. हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून मी बाकीचे व्हिडिओज हे नंतर, आम्ही इथं थांबलो होतो नाश्त्यासाठी. नाश्त्याला थांबल्यानंतर इथं असे मंकी वगैरे दिसले. आणि गुडिया फुल झोपेमध्ये आहे. गुडिया झोपली. आणि गुडिया झोपल्यामुळे आम्ही नाश्त्यासाठी इथं छोटीशी हॉटेल आम्हाला भेटली. आणि त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो. गुडियाला बळजबरीने उठवावं की काय, कारण गुडिया पूर्ण रात्रभर झोपलेली नव्हती, कारण तिला जाण्याची खूप उत्सुकता होती. आणि इथं आम्हाला भेटले गरम गरम असे वडापाव. आमची पूर्ण टीम, गुडियाचे मामा वगैरे सगळे आम्ही असे इथं वडापाव खाण्यासाठी, कारण
घाटामध्ये कुठली अशी छान अशी हॉटेल नव्हती आणि वडापाव गरम गरम वडापाव चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आणि पुढे गेल्यानंतर एक स्टील कंपनी आम्हाला लागली आणि एका साईडने पूर्ण ट्रॅफिक जॅम होती आणि ह्या बघा खूप सारे ट्रका होता, त्याच्याशी राऊंड केलेले रोल्स इथं लोखंडाचे ठेवलेले होते आणि याचा एक व्हिडिओ मी घेतला कारण पुढे एक कंपनी स्टील कंपनी म्हणून आहे वाटतं तिथं आणि इथं पुढं जाऊन आम्हाला खूप ट्रॅफिक लागली कारण 15-20 मिनिटात आमचे ट्रॅफिकमध्येच गेले आणि नंतर मग रस्ता वगैरे क्रॉस करून हा विराज इथं गेला की किती वेळ लागतोय ट्रॅफिक निघण्यासाठी म्हणून तो पुढं बघायला गेला आणि तो म्हटलं की पप्पा खूपच ट्रॅफिक आहे आणि आम्ही खूप वेळ तिथं थांबल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो आमच्या मार्गावरती कारण आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता निघालो तो दुपारी आम्ही 2 ते 3 वाजता आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो म्हणजे आमचा प्रवास खूप हा कारण आम्ही थांबते गेलो, लहान मुलंही आमच्याबरोबर होते, मध्येच कुणाला भूक लागत होती, मध्येच कुणाला उलट्या होत होत्या आणि त्या मार्गाने आम्ही निघाल्यानंतर खूप मज्जाही आली आणि गुड्याच्या पप्पांनी फुल ड्रायव्हिंग म्हणजे 700 ते 800 किलोमीटरचा रिटर्नचा प्रवास आमचा झाला. त्याच्यानंतर गाडीची हवा वगैरे घाटात पुढे माहीत नाही म्हणून मग गाडीची हवा वगैरे गुडिया बघते इथून की नेमके पप्पा काय करतायत असं आणि त्याच्यानंतर गुडियाने चालू केले अहिराणी गाणे आणि त्याच्यानंतर ती डान्स करायला तिला ते जमत नव्हतं तिथं तरीही तिचं चालू होतं की मला इथं कम्फर्टेबल नाही आहे आणि मग ती तिथंच छोट्याशा जागेमध्ये डान्स वगैरे करायला लागली पण तरी तिला कम्फर्टेबल होत नव्हतं. परत ती मागे पुढं चाललं होतं तिचं काहीतरी की पुढं तरी उभं राहून आता म्हणते की उभं राहून मी डान्स करू शकते का पण तिची हाईट आता हे होत नाही आहे कारण ती थोडी हाईटला झाली आहे म्हणून खूप मस्ती मजा करत आम्ही निघालो आणि त्याच्यानंतर पुढं जाऊन गणपतीपुळे मला वाटतं 100 किलोमीटर असेल तर तिथून एक छोटा रस्ता होता त्या साईडने फक्त एकच गाडी जाऊ शकते असा हा रस्ता आहे आणि आमची एक गाडी पुढे गेली ती दुसऱ्या मार्गाने गेली आणि आम्हाला मॅपमध्ये हा रस्ता दाखवल्यामुळे आम्ही त्याच पुढच्या 2 गाड्या आमच्याबरोबर होत्या आणि आम्ही त्या मार्गाने निघालो होतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्हाला थोडंसं असा हायवे वगैरे लागला मग जीवात जीव आला की चला बाबा आहे इथं पुढं रस्ता असं म्हणून आणि बघा छान अशी गणपतीला फुलं वगैरे आम्ही घेतली आणि छान असे निघालेलो आहोत. नारळाची खूप सारी झाडं कोकणात आम्हाला बघायला मिळाली. नारळ मला वाटतं सुपारीची झाडं, नारळाची झाडे आणि भात. त्याच्या व्यतिरिक्त तिकडं कुठल्याही प्रकारचं शेती मला दिसलेली नाही. फक्त मोस्टली भाताची शेती आणि हे नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं असे 3 प्रकारचे. आमच्या पुढं आम्ही जे चुकलो होते रस्त्याने तिथून आमची एक गाडी पुढे गेलेली होती. त्यांनी रूमवर बॅगा वगैरे ठेवल्या आणि श्री क्षेत्र गणपतीपुळे हे बघा इथं व्हॅकेशन असल्यामुळे खूप गर्दी होती. इथे बघा हा गेट आम्हाला लागलेला आहे आणि गेटच्या या साईडनेच आमचा रूम होता जिथं आमची गाडी पुढे पोहोचलेली होती. त्याच्यानंतर आमचे फोन वगैरे चालू होते त्यांच्याबरोबर की कुठल्या रस्त्याने यायचं आहे आणि फायनली हे बघा गणपतीच्या गेटपासून आता तिथून थोडं पुढं गेलो की तिथूनच आमचे रूम आम्ही हे केलेले होते बुक केलेले होते आणि फायनली आम्ही नंतर पोचलो रूमवरती जिथं की गुड्याचे मामा पुढं उभे होते आणि ते म्हटले की गाडी इकडून चढवा आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी घेतली इकडून. मेन म्हणजे बीचवरचं पाणी आम्हाला खूप आवडलं कारण मी बऱ्याच ठिकाणी दांडीला गेले गुजरातमध्ये, उंबरगावला गेलेली आहे, मला वाटतं दमणला गेलेली आहे, असे मुंबईच्या बीचवरती गेलेली आहे. असे 5 ते 6 मी फिरलेले आहे पण कुठेही एवढं स्वच्छ पाणी मला बघायला मिळालं आणि जे मला गणपतीपुळ्यामध्ये बघायला मिळालं. आणि गणपतीपुळ्यामध्ये पाणी चांगलं असल्यामुळेच आम्ही 2 दिवस तिथं एन्जॉय केला कारण आमचा 1 दिवसाचा स्टे होता तिथं पण आम्ही तो 2 दिवसावर तिथं आम्ही थांबलो आणि 2 दिवस आम्ही फुल एन्जॉय केला. हे बघा ही आमची रूम इथं बुक केलेली आहे आणि इथं जवळच त्यांचीच हॉटेल आहे. त्याच हॉटेलमध्ये जेवण वगैरे तुम्ही करू शकता, तुम्हाला आवडेल तर तुम्ही करू शकतात. आणि आमच्या सगळ्या अशा बॅगा वगैरे आम्ही उतरवल्या आणि गुडिया फुल जोशमध्ये हे बघा फुल जोशमध्ये एक पिशवी होती त्या पिशवीमध्ये शूज वगैरे ठेवले होते ते घेऊन ती चाललेली की चला आता आपला रूम वगैरे आला. 2 गाड्या इथं पार्क केलेल्या आहे आणि फुल जोशमध्ये गुडिया अशी चाललेली. त्याच्यानंतर रूममध्ये आल्यानंतर आल्या विराजने TV चालू केला कारण मॅच चालू होती इंग्लंड आणि इंडियाची 2 मॅच चालू होत्या. त्याच्यानंतर इथं गुडियाची बहीण तयारी वगैरे करते. हा असा रूम भेटलेला आहे, हा असा कॉट आहे, एक TV आहे, AC आहे आणि छोटासा असा रूम आम्हाला 4 जणांना मिळालेला आहे. गुडिया जाते आरशामध्ये आणि कपाट पण आहे तिथं आणि आरशामध्ये ती बघते आणि तिने ड्रेस वगैरे असे चेंज केले आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली होती कारण 2 ठिकाणी मी चहा आणि नाश्ता केलेला होता.
इथं फायनली आम्ही जेवणाचं त्यांच्याच जिथं आम्ही रूम बुक केले होते त्यांचीच एक हॉटेल होती, त्या रूममध्ये तिथं आम्ही जेवण वगैरे केली. आणि हे बीच नंतरचे फोटो आहेत, जे बीचवर आम्ही जाऊन आलो. त्याच्यानंतर खूप थकलो, कारण मी बीचचे जे व्हिडिओ आहेत ते वेगळे टाकणार आहे, कारण त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा होणार होता. म्हणूनच मी फक्त एक दोन झलक फक्त गुडियाची इथे टाकलेली. गुडियाचे खूप सुंदर असे फोटो आलेले आहेत, ते शॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सकाळीच निघालो. खूप सारी नारळाची झाडे आहेत, खूप मन प्रसन्न होणार असं काही तयारी वगैरे केली सर्वांनी. 7 वाजेपर्यंत आम्ही गणपतीच्या मंदिरात पोहोचतोय.